शेतकऱ्यांना दर्जेदार खतं, बी बियाणं आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पॉस मशीनच्या धर्तीवर साथी पोर्टलचं बंधन घातलंय. मात्र याला राज्यातील ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा विरोध आहे. हे पोर्टल विक्री करणाऱ्या शेती सेवा केंद्र आणि दुकानदारांवर लागू केल्यास आधीच कमी मार्जिनवर काम करणाऱ्या कृषी सेवा चालकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे. या पोर्टलच्या सक्तीमुळे कृषी सेवा दुकानं बंद पडतील अशी भीती व्यक्त करत हे पोर्टल सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुका खते बियाणे कीटकनाशके विक्रेता संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिलाय. अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि ह्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहाय्यक दुकानदार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेतीसाठी लागणारे जे काही औषधे जे बियाणे लागतात हे शेतकऱ्यांना पुरवठा मेन कृषी विभागामार्फत कृषी चालक करतात. तरी त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जे सारथी पोर्टल 2 हे पेज लादलेलं आहे ते कृषी दुकानदारांना जाचकाटीसानं झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देताना ह्या पोर्टलमार्फत माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. आणि या अडचणी निर्माण झाल्यामुळे कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांना सेवा देणे फार अडचणीचे होणार आहे. तरी शासनाने सारथी पोर्टल 2 ची माहिती थांबवावी. ही जर माहिती नाही थांबवली तर भयानक अडचणी कृषी सेवा दुकानदारावर येणार आहेत. आणि हे जर पोर्टल नाही थांबवले तर आम्ही पुढे बेमुदत आंदोलन करणार. आजच्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच कृषी सेवा चालकांनी बंद पाळल्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं.